नमस्कार. माहिती म्हणून सांगतो. मोठेपणाने नाही तर जवळचं ज्ञान वाटलं पाहिजे आणि वाटता वाटता वाढलं पाहिजे याकरिता. द्रौपदीचे अक्षयपात्र हे महाभारतातील वनवासाच्या काळातील एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचे दिव्य पात्र आहे. भरपूर जणांना माहीत असेल, पांडवांना 12 वर्षाचा वनवास सुरू होता आणि या 12 वर्षाचा वनवास सुरू झाल्यानंतर अनेक ऋषी, मुनी, अतिथी त्यांना भेटण्यासाठी येत असत. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे कठीण होते. तेव्हा युधिष्ठिर म्हणजे धर्मराज यांनी सूर्यदेवाची उपासना केली व सूर्यदेवांना प्रसन्न करून घेतले. सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी प्रसन्न होऊन द्रौपदीला अक्षय पात्र दिले. या पात्राचे वैशिष्ट्य असे होते की द्रौपदी स्वतः जेवणापूर्वी त्या पात्रातून कितीही लोकांना अन्न वाढले तरी त्यातील अन्न संपत नसे. त्यातील अन्न जसेच्या तसे पूर्ववत तेवढेच होत होते. परंतु द्रौपदीने जेवण झाल्यानंतर त्या दिवशी त्या पात्रातून पुन्हा अन्न मिळत नसे. दुसऱ्या दिवशी ते पात्र पुन्हा पूर्ववत अन्नाने भरलेले असायचे. एक दिवस दुर्वासा ऋषी त्यांच्या आश्रमात आले. पांडवांचा द्रौपदींचा असा दैनंदिन उपक्रम चालू होता. दररोज लोकांना भुकेलेल्यांना भरपेट अन्न खाऊ घालायचे, पोटभर जीव घालायचे आणि या सर्वांची जेवण झाल्याची शहानिशा करून नंतर द्रौपदी स्वतः जेवायला बसायची. कारण तिला माहीत होतं, आपण जेव्हा जेवणार आहोत तर आपल्या आधी सर्वजण जेवायला बसलेले असलेले पाहिजे. त्यांना आपण पूर्ण पोटभर जीव घातलेलं असलं पाहिजे. कारण यानंतर आपण जेवण केल्यानंतर अक्षय पात्रात अन्न नसेल आणि अक्षय पात्रातील अन्न हे पुन्हा उद्याच अन्न मिळणार होते. त्यामुळे आज जर आपल्या जेवणानंतर कोणी उपाशी राहिलेला असला तर त्यांना आपण पोटभर जीव घालणार नव्हतो. या गोष्टीची त्या द्रौपदीला खात्री होती. म्हणून सर्वांचं जेवण झाल्याची खात्री करून द्रौपदी स्वतः जेवण करत होती. पण एक दिवस अशी वेळ आली की यांचे सर्व जेवण झालेले होते. पांडवांचे जेवण झालेले होते, द्रौपदीचे जेवण झालेले होते. द्रौपदीने पूर्ण शहानिशा केली. कोणी भुकेलेलं तर राहिलं नाही ना. त्यानंतर द्रौपदी स्वतः जेवली आणि जेवण झाल्यानंतर अक्षय पात्र पुन्हा अन्न देण्यास थांबत होतं. त्याप्रमाणे नेहमीच्या ठरलेल्याप्रमाणे अक्षय पात्र धुवून स्वच्छ करून द्रौपदीने ठेवलेले होते. आणि एवढ्यात काय घडलं की वनवासात दुर्वासा ऋषी अनेक शिष्यासह पांडवाकडे भोजनासाठी आले. खूप कठीण प्रसंग उभा झाला. त्यावेळी द्रौपदीचं जेवण झालेलं होतं. द्रौपदीने पूर्ण जेवण केलेले होते आणि समोरून दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्यगण जेव्हा द्रौपदीला येताना दिसले तेव्हा द्रौपदीने अक्षय पात्राकडे पाहिले तर अक्षय पात्र मात्र रिकामे झालेले होते. संकटाच्या वेळी द्रौपदीने कृष्णास विनवणी केली, त्यांचे स्मरण केले, त्यांचा धावा केला. श्रीकृष्ण अशा या प्रसंगी विनवणीच्या विनंतीला मान देऊन भक्त बलवत आहे या गोष्टीसाठी कळकळीची झालेली विनंती पाहून भगवंत श्रीकृष्ण धावत आले आणि त्यांनी अक्षय पात्रात एक असलेला तांदळाचा कण व भाजीचा अंश स्वतः हाताने घेऊन खाल्ला. त्यांच्या त्या भोजनाने संपूर्ण विश्व तृप्त झाल्याचे मानले जाते. आणि जो तांदूळाचा कण आणि जो तांदूळाचा दाणा, भाजीचा अंश त्या भगवंताने खाल्ला, त्यांच्या त्या भोजनाने संपूर्ण विश्व तृप्त झाल्याचे मानले जाते. त्यामुळे दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य तृप्त झाल्यासारखे वाटत होते. जेव्हा शिष्यगण आणि दुर्वासा ऋषी आश्रमाकडे येत होते भोजनासाठी तर येता येता त्यांना त्यांची भूक शमल्याचे वाटत होते, त्यांचे जेवण झाल्याचे वाटत होते, त्यांचे मन तृप्त झालेले होते. काही खाण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि ते भोजन न मागताच तिथून दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्यगण निघून गेले. अशा प्रकारे पांडवाचे संकट दूर झाले. आध्यात्मिक अर्थ सांगायचा म्हटलं तर अक्षयपात्र केवळ हे चमत्कारिक भांडे नव्हते आणि चमत्कारिक भांडे नाहीसुद्धा. ते ईश्वरातील श्रद्धा, अतिथी सेवा, दानभाव आणि देवकृपेचे प्रतीक मानले जाते.
जय श्रीकृष्ण.